सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा खोकर विहीर परिसरात चक्रीवादळासह जोरदार अवकाळीचा तडाखा. शेतकऱ्यांचे फळबागांचे तसेच घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान भरपाईची मागणी. दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी सुरगाणा तालुक्यातील बारे आंबोडे परिसरातील आंबूपाडा, बेडसे, ठाणगाव, गुरु, टेंभी, झगडपाडा, खोकर विहीर, कोडीपाडा, हस्ते, जाहले या गावांना दुपारी 3 ते 3:15 वाजेच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह अवकाळी पावसाने 1 ते 1.5 तास हजेरी लावल्याने काही घरांच्या अतोनात नुकसान झाले असून आंबा फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झगडपाडा येथील रहिवासी चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरावरील पत्रे उडविले असून सर्व पत्र्यांचे नुकसान झाले आहे. गावातील काहींच्या घरावरील कौलाचे नुकसान झाले आहे. तुळशीराम जाधव, युवराज घांगळे, हिरामण महाले यांच्या घराचे नुकसान झाले तर झगडपाडा येथील शेतकरी प्रकाश घांगळे, देवराम राऊत, जयराम घांगळे, हिरामण महाले, कोडीपाडा येथील शेतकरी कांतीलाल गावित, राकेश मवळे, विठ्ठल गावित, वसंत गवळी, हिरामण गावित, पांडुरंग गावित, जानू चौधरी, हंसराज महाले, जनार्दन गावित, चंद्रकांत गावित तर आंबूपाडा येथील यशवंत वाघमारे, जगदीश दत्तू वाघमारे, सीताबाई हाडळ, आंबू डगळे यांचे आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे. तर येथील पुंजा मिरगे, सुकर वारडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील इतर शेतकऱ्यांचे आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे. झगडपाडा येथील चिंतामण घांगळे यांच्या घराचे झालेले नुकसान. कोडीपाडा येथील चंद्रकांत गावित यांच्या आंब्याचे झालेले नुकसान. चंद्रकांत गावित प्रतिक्रिया: माझ्या कोडीपाडा या गावी शेतात 35 ते 40 केशर, हापूस, राजापुरी हे आंबे आहेत. मला दरवर्षी यापासून 90,000 ते 1.25 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न मिळत होते. यावर्षी अवकाळी पावसाने चक्रीवादळ झाल्याने खूप नुकसान झाले आहे. याचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी. चंद्रकांत गावित, कोडीपाडा आंबा फळबाग शेतकरी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे, सुरगाणा.